सुप्रजाच्या सगळ्या पालकवर्गाला आणि मुलांना मनापासून नमस्कार. आज ना एक वेगळा विषय घेऊन आम्ही येत आहोत. आपण नेहमी आम्हाला सुप्रजामध्ये विचारत असता की मुलांना आम्ही टी व्हीपासून, टॅबपासून, फोनपासून कसं लांब ठेवावं. त्याच्यासाठीच आज हा एक छोटा प्रयोग तुम्हाला जमतो का बघा. सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे मुलांना वेळही आहे, पालकांनासुद्धा थोडासा विचार करायला वेळ आहे. ह्याच्यावर विचार करून तुमची मतं आम्हाला जाणायला खूप आवडतील आणि तुम्ही जर ह्या प्रकारचा काही होमवर्क केला तर त्याचे फोटो किंवा छोटे व्हिडिओ अवश्य काढा. आपलं सुप्रजा पेरेंट्स ग्रुप फेसबुकवर आहे, त्याच्यावर ते अपलोड करा. मुलांना किती समजलं, त्यांना किती ते भावलं ह्याच्याबद्दलसुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आता तुम्हाला एक गंमत सांगते. आपण 75 वर्ष आपल्या जेव्हा स्वातंत्र्याला झाली तेव्हा स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेक गोष्टी केल्या होत्या त्यांच्याबद्दल आम्ही गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. लहानपणापासून एक मुंबईमध्ये वीर कथाकथन म्हणून असायचं, म्हणजे ज्या वीरांगणा, बायका, स्त्रिया आणि पुरुष जे स्वातंत्र्य सेनानी होते, स्वातंत्र्यासाठी लढले, त्यांच्याबद्दल गोष्टी सांगायच्या असायच्या. त्या स्पर्धेमध्ये मी अगदी लहानपणापासून डॉक्टर होईपर्यंत दरवर्षी भाग घ्यायचे. मला असा खूप अभिमान होता की मला सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल माहिती आहे. पण तुम्हाला गोष्ट सांगताना मी वीर कोतवाल ह्यांच्याबद्दल जेव्हा संशोधन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी दादरला जिथे दवाखाना आहे माझा, त्याच्यासमोर एक वीर कोतवाल बाग म्हणून आहे, त्याच्या पलीकडे मला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. एक स्वातंत्र्य सेनानी होऊन गेला ह्याच्या पलीकडे मला काहीही माहिती नव्हतं. रिसर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक लहान वयातला मुलगा, त्याच्या लक्षात असं आलं होतं की आपण जर ह्या ब्रिटिशांच्या इलेक्ट्रिकच्या ताराच तोडून टाकल्या तर त्या परत करायला त्यांना खूप त्रास होतो आणि मग त्यांच्या नाकी नऊ येतात. आता बघा पालक हो, अनेक वेळा आपल्याला ज्या गोष्टी सुचत नाहीत ना त्या ह्या लहान मुलांना सुचतात. टॅब, कॉम्प्युटर ह्या सगळ्या गोष्टींची तर त्यांची अगदी मैत्री असते. आपल्याला त्याच्याबद्दल काही कळत नाही, पण त्यांना पुष्कळ काही कळत असतं बरं का. त्यामुळे आता बघा, मोठी माणसं होती त्यांना एवढं कळत नव्हतं, पण ह्या लहान मुलाला त्या वयामध्ये कळलं. त्यांनी एक टोळी केली होती आणि अशा अगदी दूरगाम भागामध्ये जिथे परत ते इलेक्ट्रिशियन त्यांना यायला किंवा ब्रिटिशांचं सैन्य यायला वेळ लागेल अशा ठिकाणी ते इलेक्ट्रिकच्या तारा तोडत असत. ह्या गोष्टी आपण मुलांना सांगणं किती महत्त्वाचं आहे हे मला त्या दिवशी लक्षात आलं. आणि आता जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा चित्रपट आला तेव्हा अगदी प्रकर्षाने लक्षात आलं. जेव्हा लोकांनी हा चित्रपट बघितला तेव्हा त्यांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अज्ञान, आपल्या एकंदरच स्वातंत्र्य संग्रामाबद्दलचं अज्ञान हे बघून मला असं वाटलं की मुलांना ह्याच्याबद्दल आपण गोष्टी सांगाव्यात. आणि गोष्टीच नाही, पण आपला स्वातंत्र्य लढा कसा होता. तर पालक हो, तुम्ही कधी स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलात ना तर तिथे खाली एक सुंदर कलादालन आहे ज्याच्यामध्ये फोटोच नव्हे तर व्हिडिओ पण आहेत. आणि हे व्हिडिओ जरी आपण बघितलं की वरती वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे, पण खाली सगळ्याच मतवादी लोकांचा, म्हणजे आता तुम्हाला अनेक पालकांना मी हे सांगू इच्छिते. माझा मुलगा शाळेत असताना मला अनेक पालक म्हणायचे, तो इतिहास जळला कशासाठी ठेवला आहे, असं बोलायचे अक्षरशः. तेव्हा माझ्या अंगावर काटा यायचा की जर आपल्याला आपला इतिहास माहिती नसेल तर आपल्याला आपलं भविष्य घडवायला खूप त्रास होतो पालक हो. आता राम मंदिर बनलं त्या अनुषंगाने सुद्धा मला असं वाटलं आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला बघितल्यानंतर असं वाटलं की ह्या गोष्टी लहान मुलांना सांगणार कोण. कारण तुम्ही जे पालक आहात ते माझ्या मुलापेक्षा थोड्याशा वयाने मोठे असाल. अशा अनेक पालकांना आपल्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल अजिबात माहिती नाही. ब्रिटिशांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं. त्या करण्यामध्ये आपल्याला अक्षरशः लुटून काढलं. अगदी कोहिनूर हिऱ्यापासून, म्हणजे सोनं नाणं तर आपलं लुटलंच, पण आपल्यामध्ये जे स्किल होतं ना ते सुद्धा आपल्यामधनं ते लुटून घेऊन गेले. आपल्यामध्ये विणकाम, भरतकाम, कशिदाकाम, मलमल बनवायचं काम. मलमल म्हणजे एक साडी एका अंगठीमधनं पास व्हायची इतकं ते तलम काम असायचं. स्थापत्यकला,
अशा अनेक कला आपल्याकडे होत्या. आपली मंदिरं आज आपण बघितली तर ते त्याच्यामध्ये कोरीव काम करणारे जे होते किंवा दगडामधनं मूर्ती बनवणारे जे लोक होते, ह्या सगळ्यांना त्यांनी युजलेस करून टाकलं. युजलेस म्हणजे काय? तुमच्याकडे डिग्रीचं चिटोरं आहे का? तुमचं स्किल राहू दे बाजूला, डिग्री असायला पाहिजे. आणि त्या डिग्रीच्या मागे लागण्यामध्ये आपलं स्किल खूप मागे गेलं. आपल्या मनामध्ये सुद्धा अशा लोकांच्याबद्दल आपण आदर ठेवत नाही. आपली संस्कृती तशी नाही पालक हो. आपण ही संस्कृती मुलांना समजावून सांगायला पाहिजे. आणि ह्याच्याचसाठी आता सुप्रजा एक छोटासा प्रयोग करते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चित्रपटाचा एक बहाणा झालेला आहे, पण मृत्युंजयाचा आत्मयज्ञ म्हणून तुम्हाला पुस्तक जर ऑनलाईन मिळालं तर ते अवश्य घ्या. जर तुम्ही कोणी मुंबईला राहणारे असाल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर शिवाजी पार्कला बालमोहन शाळा जी आहे त्याच्या अगदी लागूनच आहे. त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांचं घर बघू शकतो. तिथे सावरकर वाङ्मय आपल्याला वाचायला मिळतं. त्याचबरोबर जरासं पुढे गेल्यानंतर समुद्राला लागून सावरकर स्मारक आहे. तिथे तर तुम्हाला पुष्कळ त्यांचं सावरकर वाङ्मय तर मिळतंच, पण तिथे अनेक क्लास पण चालू असतात. तुम्ही जर दादरच्या आजूबाजूला राहत असाल तर तुमच्या मुलांना त्या क्लासमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता. किंवा एक पिकनिक म्हणून तुम्ही जर मुंबईला आलात तर अशी ठिकाणं तुम्ही मुलांना दाखवा. मुंबईलाच नव्हे पण मुंबईच्या बाहेरसुद्धा जे कोण स्वातंत्र्य सेनानी राहत होते अशांचा आपण शोध घेऊन आपण पिकनिकला कुठेतरी मुलांना घेऊन जाणार सुट्टीमध्ये. मग अशा ठिकाणी का नाही घेऊन जाणार? ह्या गोष्टीबद्दल तुम्ही सगळ्यांनी खूप विचार करा. आम्हाला कळवा की हे विचार तुम्हाला पटले का, आणि ह्याच्याबद्दल आम्हीसुद्धा काय करावं ह्याच्या सजेशन्स आम्हाला अवश्य आपल्या ग्रुपमध्ये द्यायला विसरू नका बरं का.